नमस्कार, मी प्रियदर्शनी. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे मॅथ्सच्या या विशेष भागामध्ये. आजचा दिवस हा अतिशय महत्वाचा आहे, खास करून महाराष्ट्रातील महिला राजकारणाच्या सहभागाच्या संदर्भाने. आपण पाहतोय की गेल्या आठवडाभर महाराष्ट्र हा दुःखामध्ये होता. तसा तो अजूनही आहे. आपण अजितदादा पवार यांना गमावलेलं आहे. पण त्यानंतर ज्या काही घडामोडी झाल्या, त्यातला एक महत्वाचा दिवस हा आजचा आहे. हा आजचा याच्यासाठी आहे कारण अजितदादा पवार यांच्या जाण्यानंतर त्यांच्या जागी त्यांच्याच पत्नी सुनेत्रा अजित पवार यांनी आज पदभार हा स्वीकारलाय. त्यांचा दिवस जर आपण पाहिला तर त्यांनी सुरुवात जी आहे ती मुळात चैत्यभूमी आणि त्या बरोबरीनं सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊन केलेली दिसतीये. या व्हिज्युअल्स मध्ये आपल्याला दिसून येईल की चैत्यभूमीवर सुनेत्रा पवार यांनी दर्शन घेतलेलं आहे. आज त्या पदभार स्वीकारणार होत्या आणि तो स्वीकारण्याआधी त्यांनी चैत्यभूमीवर जाऊन आणि त्या बरोबरीनं सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊन त्यांनी ही सुरुवात करणं महत्वाचं समजलेलं आहे. खर तर महाराष्ट्राने त्याचा नेता गमावल्यानंतर या पद्धतीचं महिलांना उपमुख्यमंत्री पद मिळणं हे एका वेगळ्या अर्थानं इतिहास रचल्यासारखं आहे. आपण बघू शकतो की आपल्या सर्वांच्या समवेत सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री ज्या आहेत त्या सिद्धिविनायक आणि त्या बरोबरीनं चैत्यभूमीच्या दर्शनाला गेल्या. त्याचा आशीर्वाद घेतल्यानंतर त्यांनी मंत्रालयामध्ये जाऊन आपला पदभारही स्वीकारला आणि त्याआधी त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईच्या ऑफिसमध्येही गेल्या. ऑफिसमध्ये गेल्यानंतर आपण बघू शकतो की ज्या पद्धतीचे व्हिज्युअल्स आपल्याला उपलब्ध झालेले आहेत त्यानुसार तिथे अ, उपस्थित असलेले सर्वच जण भावुक झाले. कारण अजितदादा नसताना या ऑफिसमध्ये जाणं आणि पदभार स्वीकारणं हे खरं तर कुठल्याही राजकीय नेत्यांनी याची कल्पना केलेली नव्हती. आणि आज तो दिवस उगवलेला आहे ज्या दिवशी सुनेत्रा पवार यांनी आपला पदभार जो आहे तो स्वीकारला आहे. या बरोबरीनं त्यांनी केवळ दर्शन घेतलेलं नाहीये तर पदभार स्वीकारला. मात्र हा पदभार स्वीकारताना आपण बघू शकतो की सुनेत्रा पवार ह्या अतिशय भावुक झालेल्या आहेत आणि त्यांच्या बरोबरीनं इतर जे नेते आहेत तेही भावुक झालेले आपल्याला दिसून येत आहेत. आज महाराष्ट्राच्या इतिहासामधला एक महत्वाचा दिवस आहे कारण महाराष्ट्राला 66 वर्षानंतर पहिल्यांदा महिला उपमुख्यमंत्री या लाभलेल्या आहेत आणि त्यांनी आज आपला पदभार जो आहे तो स्वीकारला. पण हा पदभार स्वीकारताना आपण बघू शकतो की ज्या पद्धतीनं त्यांनी खुर्चीला नमन केलं आणि त्यानंतर आपला पदभार जो आहे तो त्यांनी स्वीकारलेला आहे. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की ज्या पद्धतीनं अजितदादा पवार आपल्यातून निघून गेले आणि त्यानंतर पक्ष आणि त्या बरोबरीनं खर तर महाराष्ट्राच्या विकासाला दिशा आता कोण देणार अशा पद्धतीचे प्रश्न आणि त्याची चर्चा जी आहे ती रंगलेली आपल्याला दिसून येत होती. पण आपल्याला दोन गोष्टी विसरता कामा नये की महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामधला आजचा हा दिवस जो आहे हा अतिशय महत्वाचा आहे. याचं कारण आहे गेली 66 वर्षामध्ये महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळाली नाही पण आज महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा अजित पवार यांनी आपला पदभार जो आहे तो स्वीकारलेला आहे. आपण बघू शकतो की त्यांनी पदभार स्वीकारताना खुर्चीला नमन केलं आणि त्यानंतर आपला पदभार स्वीकारलेला आहे. तिथे उपस्थित असलेले सर्वच जण यावेळी भावुक झालेले होते. खर तर हा इतिहास आहे की ज्या ज्या वेळेला महिलांना काही अडचणी येतात तेव्हा त्या अडचणींवर त्या मात करून पुढे उभे राहतात. पण राजकीय संघर्षाच्या बाबतीत जर सांगायचं असेल तर महिलांचा हा संघर्ष हा मोठ्या प्रमाणावर असल्याचं आपल्याला दिसून येतं. कारण कुठलीही सत्ता असेल, कुठलंही पद असेल हे राजकीय या सगळ्या परिप्रेक्षामध्ये त्यांच्याकडे सहज चालत येत नाही. त्यासाठी त्यांना बरंच झुंजावं लागतं. मात्र
सुनेत्रा अजित पवार यांच्याकडे आज हे पद आल्यानंतर, याचा कार्यभार त्यांनी स्वीकारल्यानंतर आपण बघू शकतो की ज्या पद्धतीचं वातावरण तिथे होतं ते अतिशय भावूक अशा पद्धतीचं होतं. या काळामध्ये आता सुनेत्रा अजित पवार यांची दिशा काय असणार आहे हे येत्या काही काळामध्ये आपल्याला कळेलच. पण ज्या पद्धतीनं त्यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीवर टीका झाली, त्या बरोबरीनं मुळात हे कुणीतरी करवलेलं आहे अशा पद्धतीचं चित्र रंगवलं गेलं. त्यांच्यात ती कपॅसिटी आहे की नाहीये याबद्दलच्या शंकाही उपस्थित केल्या. खरं तर राजकारणामध्ये हे सगळ्या शंका उपस्थित करणं हे रास्तच आहे. पण पुन्हा एकदा आहे की एक महिला बसत असेल तर तिच्यात क्षमता नाही हे गृहीत धरणं अतिशय चुकीचं आहे. काही निर्णय होऊ देत, काही निर्णयांना वाट येऊ देत आणि त्यानंतर खरं तर हे ठरवता आलं असतं. पण ज्या महाराष्ट्राला आपण पुरोगामी समजतो, ज्या महाराष्ट्राला आपण महिलांसाठी खूप चांगलं राज्य आहे अशा पद्धतीच्या वल्गना करतो, त्या वल्गना या निमित्ताने कशा फोल आहेत हे आपल्याला सगळ्यांना दिसून आलं. ज्यावेळेस त्यांचा शपथविधी झाला त्यावेळेलाही अनेक माध्यमातनं त्यांच्या याच्यावर टीका केली आणि टीकेपेक्षाही मुळात शंका उपस्थित केली गेली आणि हे यांचा करवता धनी कुणीतरी वेगळाच आहे अशा पद्धतीचं चित्र जे आहे ते खरं तर तयार करण्यात आलं. आज मात्र महाराष्ट्र हा एका इतिहासाचा साक्षीदार झालेला आहे. येत्या काळामध्ये कदाचित महिला मुख्यमंत्रीही असू शकतील, पण त्या केव्हा लाभतील ते माहिती नाही. आज मात्र महाराष्ट्राने पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा अजित पवार यांनी आपला कार्यभार जो आहे तो स्वीकारलेला आहे. यानंतर त्या कुठल्या पद्धतीचे निर्णय घेतील, त्यांची दिशा काय असेल हे येत्या काळामध्ये आपल्याला कळेलच आणि त्या दिशेवर बोलण्यासाठी आपण पुन्हा नक्कीच भेटणार आहोत. पण हा हा जो काही कार्यकाळ आहे किंवा हा जो काही दिवस आहे हा अतिशय महत्वाचा आहे. तुम्ही आम्ही आपण सगळेजण याचे साक्षीदार ठरलेलो आहोत. मॅक्स महाराष्ट्र असेल, मॅक्स वुमन असेल यांच्या मार्फत आम्ही महिलांचे प्रश्न असतील, महिलांचे संघर्ष असतील, हे सगळे आम्ही तुमच्या समोर उपस्थित करतो आणि त्यामुळेच आजचा हा व्हिडिओ प्रपंच. तुम्हाला या सगळ्याबद्दल नक्की काय वाटतं? महिलांना राजकारणात येणं खरंच इतकं सोपं आहे का? किंवा महिलांनी अधिकाधिक राजकारणामध्ये यायला हवं का? सुनेत्रा अजित पवार यांच्या राजकीय संघर्षाबद्दल तुमचं मत काय आहे ते आम्हाला सांगायला विसरू नका. तुर्तास आपण इथेच थांबूया. नमस्कार.